विचारत होते, विशेषतः मीडिया, पहा देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत 50 सभा केल्या, भारतीय जनता पक्ष 100वर सभा करते, एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर आणि चार्टर घेऊन मुंबई ठाण्यात फिरतायत, हेलिकॉप्टर मुंबई ठाणे. शिवसेना कुठे आहे? राज ठाकरे कुठे आहेत? मी त्यांना एवढंच सांगत होतो, ठाकरेंना 1760 सभा घेण्याची गरज नाही. एक सोनार की और 2 लोहार की. आता 2 लोहार की आहे आमच्याकडे, एक सोनार की 2 लोहार की. कालची शिवतीर्थावरची सभा ही गेम चेंजर सभा आहे, परिवर्तन करणारी सभा. शिवतीर्थ ओसंडून वाहत होतं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण, यांचा विचार हा फक्त शिवतीर्थावर जमलेल्या अलोट गर्दीनं ऐकला नाही, तर महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी बांधव आहेत ते काल त्या भाषणाकडे लक्ष देऊन होते आणि त्याने ते पाहिलं. आपण जर आपल्या टीव्हीचे जे एक माहिती असते, इन्फॉर्मेशन असते, किती लोकांपर्यंत आपलं, किंवा हे यूट्यूबर्स, म्हणजे तुफान कालचं भाषण हे महाराष्ट्रात आपला विचार कानाकोपऱ्यात गेला एका सभेनं. आज ठाण्यात सभा आहे आणि काल दोन्ही नेत्यांनी अक्षरशः तुफान निर्माण केलं. जे प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं अडाणी संदर्भात, ते आतापर्यंत देशाच्या इतिहासात कोणीच केलं नाही. दूध का दूध, पाणी का पाणी. महाराष्ट्रच नव्हे, मुंबईच नव्हे, तर देश एका उद्योगपतीच्या अंमलाखाली कसा आणला गेलाय. म्हणजे प्रधानमंत्री मोदी नसून अडाणी आहेत की काय, असा प्रश्न पडावा आम्हाला. सब संपत्ती सब भूमी गोपाल की होते एकेकाळी घोषणा, तसं सब भूमी गौतम अडाणी. काय चाललंय देशामध्ये? काल ते चित्र पाहून या देशाच्या जनतेलाही धक्का बसला असेल. शिवसेनेनं कायम उद्योगपतींना पाठिंबा दिलाय, कारण उद्योग वाढले तर नोकऱ्या वाढतील, हा बाळासाहेब ठाकरेंची एक भूमिका होती. मालक जगला तर कामगार जगेल, भांडवल आलं पाहिजे. आम्ही भांडवलदारांच्या विरोधामध्ये कधीच नव्हतो, कारण भांडवल, गुंतवणूक ही जेवढी एखाद्या राज्यामध्ये येईल तेवढा रोजगार वाढेल, राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल, राज्याचा विकास होईल. पण भारतीय जनता पक्षानं जी वन विंडो सिस्टीम केली एका उद्योगपतीसाठी, त्याला आम्ही विकास किंवा उद्योग म्हणत नाही, तर त्याला आम्ही लूट म्हणतो. लूट. मुंबईचं विमानतळ हे मुंबई शहरातलं विमानतळ बाहेर काढतात, लक्षात घ्या. इतक्या मोठ्या शहराला यापुढे स्वतःचं विमानतळ नसेल, आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे नाही शहर, इतक्या मोठ्या मुंबई, महाराष्ट्राच्या राजधानीला स्वतःचं विमानतळ यापुढे नसेल. महाराष्ट्राला त्या दृष्टीनं कमजोर करण्यासाठी, मुंबईचं कम्युनिकेशन, दळणवळण तोडण्यासाठी हे विमानतळ नवी मुंबईला शिफ्ट करतात, गरज नसताना. तुम्ही कल्पना करा, ही मुंबई राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे, आणि त्या मुंबईला यापुढे विमानतळ नाही. हे काल राज ठाकरेंनी परखडपणे दाखवलं. तर आपण बघतोय की मकरंद नार्वेकर जे आहेत त्यांची संपत्ती पण जी 2017ला ती आता त्यांची जी आहे ती 124 कोटी रुपयांची झाली आहे. अडाणी अंबानी पण श्रीमंत होतात, पण नेते पण श्रीमंत होतात. बघा, 120 कोटी 110 कोटी हे आता आकडे राहिलेले नाही आहेत नेत्यांच्या बाबतीमध्ये. विशेषतः भाजपच्या संबंधित जे नेते आहेत, मी त्यांचं म्हणतो खास करून, त्यांच्यासाठी फार लहान आकडे आहेत. 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी. भारतीय जनता पक्षाच्या साधा नगरसेवकाची एवढी संपत्ती आता आहेच. यांचे व्यवसाय काय आहेत, यांचे व्यवहार काय आहेत, याचा तपास आयकर विभाग, ईडी करणार आहे का? नाही करणार.
आमच्या 10-12 लाखाचा तपास केला फक्त. पण एका वर्षाभरात किंवा काही काळामध्ये भाजपच्या एका पुढाऱ्याची 124% संपत्ती काय वाढते आहे. 124 कोटी का काय 124 कोटी. हां, ते त्यांच्यासाठी काही नाही आहे. काही लोकांचं फाईल क्लोज केली जाते कर्ज बुडवणाऱ्यांची. झाल्यात ना फाईल्स बंद झाल्यात ना फ्रॉडच्या, भाजपच्याच लोकांच्या मुंबईतल्या. बोली. ठाकरेंना अडाणी चालत नाही, पण चंगेज मुलतानी आणि जोरान ममतानी चालतोय. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी अदानींवर हल्ला केलेला आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप असं जे वॉर आहे, असं म्हटलं जातंय की दोन उद्योगपतींमध्येही वॉर, आणि हे वॉर आहे अंबानी आणि अदानी. ठाकरे कुटुंबाशी बाळासाहेबांपासून ठाकरे कुटुंबाचे अंबानींशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले. आज जे वॉर म्हटलं जातं त्यात ठाकरे कुटुंब हे अंबानी ग्रुपच्या मागे आहे, आणि हे जे वॉर आहे ते दोन उद्योगपतींमधलं असल्याचंही म्हटलं जातं. मी आधी जे काय म्हणालो ते तुम्ही समजून घेतलं नाही, आणि राज ठाकरे काय म्हणाले तेही तुम्ही समजून घेतलं नाही. एखाद्या उद्योगपतीनं मुंबई महाराष्ट्रात देशामध्ये उद्योग व्यापार करायला काहीच हरकत नाही, त्यांनी त्याचा व्यापाराचा विस्तार करायला हरकत नाही. पण ज्या पद्धतीनं मोदी आल्यानंतर अडाणींचा विस्तार झाला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. मुंबईतले आमचा संबंध मुंबईशी आहे किंवा महाराष्ट्राशी आहे, म्हणजे लहान लहान भूखंडावर सुद्धा अडाणींनी आता खुंट्या ठोकल्यात. घाटकोपरला जिथे सगळ्यात मोठा अपघात झाला ते होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले, तो भूखंड सुद्धा अडाणीने घेतला. हो, ही 40 भूतं रात्री येऊन गळा दाबतील अडाणीचा. म्हणजे काय आहे की नाही तो भूखंड, तिथे अडाणीच्या इमारती उभा राहत आहेत आता. म्हणजे तुम्ही काय काय गिळताय, गिळाला मर्यादा असतात ना. या देशामध्ये रतन टाटा सुद्धा आहेत, टाटा उद्योग समूह आहे. या देशामध्ये अजित प्रेमजी आहेत. या देशामध्ये बाबा कल्याणी आहेत. या देशामध्ये बिर्ला आहेत. असे असंख्य उद्योग, नारायण मूर्ती, असंख्य उद्योगपती या देशामध्ये आहेत. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाला गती दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यापार होत आहेत. कधी कोणाविषयी आक्षेप आला नाही. अडाणीच का गेल्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये अडाणीच का? कारण अडाणी हा भ्रष्टाचाराचा पोशिंदा आहे, आणि मुंबई आणि महाराष्ट्रावर त्यांचा सगळ्यात जास्त डोळा आहे. म्हणून आमची लढाई आहे. अंबानी काय मुंबई गिळायला बसलेले नाहीत ना. अंबानी इथे राहतात, जगभरामध्ये उद्योग करतात. रिलायन्सनं या मुंबई महाराष्ट्रातल्या हजारो मराठी तरुणांना रोजगार दिलेला आहे. आमचा संबंध रोजगाराशी आहे. आमचा संबंध मुंबईच्या मोक्याच्या भूखंडावर कोण डोळा ठेवत असेल. मी म्हटलं विमानतळ, या शहरातला यापुढे विमानतळ नसणार आहे. मुंबई शहराला न्यूयॉर्कमध्ये विमानतळ नाही, दिल्लीमध्ये विमानतळ नाही, ही कल्पना कशी वाटते तुम्हाला? बँगलोरमध्ये विमानतळ नाही, हा कशी कल्पना वाटते तुम्हाला? या सगळ्याच्या वर मुंबई शहर आहे. जे मोजक्या आंतरराष्ट्रीय शहरात त्याची गणना होते, त्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे उभं केलं आहे, ते छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नाव पुसलं जाणार आहे.